तर मंडळी मला पण हल्ली सकाळचे 8:30 झालेत आणि मी इथून जात होतो आमचा रोडा वाडीत जाणार डिसेंबर मध्ये गावातलो. तर इथे बघा डायरेक्ट चॅनलला अरे पण ते लोकांना कळलं पाहिजे ना. करीत नाही लागला रे का लागला लागला रे का कदाचित 100%. जिवंत असून तो पण लागला रे का काय लागला तो आम्ही मी आहे ना जाताना ना तो हय असो निपचित असो होतो आणि रिटर्न येताना हे मधोमध होतो. ते का चालू करत होत नाही पुढे टाकत नाही ते मानेजवळ लागलं ऐकता काय इलो असतो अंगावर धावा. हे बघ इथे त्या पोटाजवळ लागलंय बघ दिसतंय बघ. ऐकता बघ दिसला लय लागला. दादा बिंदास पकडता रे. बघ पोटाजवळ दिसा बघ. ऐकता बघ नदीच्या बाजूक सोडी. हे आमचे बंधू इसवलकर, हे आमच्या गावातले सर्पमित्र परशुराम इसवलकर. ओके दाखव ते गावडेकरांचे नाथ करू हे बघायच्या पोटापासून तोंडापर्यंत पूर्ण त्याला हे जगवणे काय मुंगसान मारला. तिथं निपचित पडला होता जाताना. मी माती पण अशी मारली म्हटलं पळू दे आपण जाईनाच ना. पण उगाच काय करू नको. आता हे साप पकडणारे ते काय विचारा. ओके चला धन्यवाद. मी काय नाही व्हिडिओ टाकीत नाही काय नाही. अरे आमका अभिमान आहे. अरे आमच्या गावचं माणूस आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे त्याला व्यवस्थित पकडून झालेला आणि ते बहुतेक नदीच्या काठी चांगल्या ठिकाणी व्यवस्थित जाऊन सोडणार आहेत त्याला. आणि हे भाव बांधते का रशी बांध. तर असा एक माणूस आपल्या गावामध्ये पाहिजेच की सर्पमित्र. असं माहिती आहे प्राण्यांना आपण मारता नाही आपण त्यांना जपलं पाहिजे. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावात असे सर्पमित्र आमचे परशुराम इसवलकर दादा. ठीक आहे. तुम्हाला कधी असे प्रसंग आला तर मी स्क्रीनवरती नंबर देतो. तुम्ही त्यांना मारू नका. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सापांना असं जनावरांना मारू नका. ओके चला तर मग बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.